पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त शेखर सिंग यांनी पूजा खेडकरांना दिलेल्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्राबाबत एक मोठं विधान केलेलं आहे. परंतु ते विधान फसवं आणि चुकीचं आहे. मुळातच पूजा खेडकर यांना वायसीएम रुग्णालयातून प्रमाणपत्र देताना अक्षम्य चुका झालेल्या आहेत. पूजा खेडकर यांनी जो पुरावा दिला MRIचा तो बाहेरच्या खाजगी डॉक्टरचा आहे. मुळात खाजगी डॉक्टरचा पुरावा घेणं अलाउड नाही, तरी ते दिला असं म्हणतात. शिवाय जे काही दिलंय त्याच्यावर तारीख किंवा डॉक्टरांची सही नसल्याचंही म्हटलं जातं. त्याही पुढे जाऊन हा पुरावा त्यांनी अपंगत्वाच्या कागदपत्रासोबत जोडलेला नाही असं सुद्धा रुग्णालयाचे अधिकारी म्हणतात. असं असेल तर मग त्यांना ते प्रमाणपत्र दिलंच कसं आणि आयुक्त या विषयावर लोकांची दिशाभूल का करतायत हा एक मोठा प्रश्न आहे. आयुक्तांनी याचा खुलासा केला पाहिजे. आपल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या ऐवजी अधिकाऱ्यांना वाचवण्याचं काम, त्यांना पाठीशी घालण्याचं काम शेखर सिंग करतायत. मुळातच एकूण पूजा खेडकर प्रकरणाने प्रशासकीय व्यवस्थेवर त्यांच्या विश्वासार्हतेवर एक प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे. त्यातच असे जर वरिष्ठ अधिकारी आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालू लागले तर लोकांचा पूर्णपणे प्रशासनावरचा विश्वास उडून जाईल. पुढचं पाऊल आता या चौकशी अहवालाला दिलं पाहिजे. मी या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडे तक्रार केलेली आहे आता. आणि त्यांच्याकडे फक्त पूजा खेडकर किंवा पुणे नव्हे तर अशी प्रकरणं महाराष्ट्राभर दिसून येत आहेत. त्या सगळ्यांची चौकशी करावी अशी मी मागणी केलेली आहे.